मंडळी, 2 दिवस अगोदर आठवडी बाजारात गेलेली. तिथे हे आवळे पाहिले. थंडीचे दिवस असल्यामुळे विचार केला, त्वचा आणि केसांसाठी हे खूप चांगले असतात, ज्यूस करून प्यावा. दुसऱ्या दिवशी ज्यूसही बनवला, पण तो काही घशाखाली उतरेना. मग काय, एक आयडिया सुचली आणि घेतलं उकड पात्र आणि उकड पात्र्यामध्ये हे स्वच्छ धुतलेले आवळे उकडायला ठेवले. 20 मिनटं उकडायचे. 20 मिनटं उकडल्यानंतर हे अगदी मऊ होतात. ही रेसिपी इतकी सोपी आहे ना, की ह्याला काय जास्त मेहनत करायची गरज लागत नाही. अगदी 2 इंग्रेडियंट्समध्ये बनून तयार होते. करायला अगदी सोपी आणि खायला अगदी टेस्टी. जेव्हा हे आवळे थंड होतील ना, तेव्हा त्यांच्या फुलासारख्या अशा पाकळ्या पिंजून घ्यायच्या, म्हणजे याचे तुकडे करून घ्यायचे. चाकूने नाही बरं का, हातानेच. याच्या हाताने अगदी अलगदच असे पाकळ्यांसारखे पीसेस होतात. ते सगळे पीस वेगळे करायचे आणि याच्या बिया वेगळ्या करायच्या. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी या सगळ्या आवळ्यांच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या आणि बिया एकीकडे जमा करून घेतल्या. या आवळ्यांच्या बियांचा रेसिपीमध्ये उपयोग होत नसल्या कारणाने मी या बिया वापरणार नाहीये. आता मी एक प्लास्टिकचा डबा घेतला आहे. प्लास्टिकचा डबा घ्यायचा आहे. इतर कोणत्याही धातूचा डबा किंवा वस्तू वापरायची नाहीये. आता हे तुकडे त्या प्लास्टिकच्या डब्यात ठेवून त्यात 350 ग्रॅम मी साखर घातलेली आहे. हा आवळा मी अर्धा किलो घेतलेला होता. जर तुम्हाला साखर आणि गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही 400 ग्राम किंवा 500 ग्राम साखर सुद्धा घेऊ शकता. साखर कपाने मोजायची झाली तर 3 कप साखर घालायची आहे आणि यामध्ये 2 लिंबूचा रस देखील घालायचा आहे. त्यामुळे या आवळ्याला चटपटीत आंबट गोड असा फ्लेवर येतो. आणि हे आवळा, साखर आणि लिंबूचे मिश्रण चांगलं चमच्याने एकमेकांना मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स झालं की या डब्याचं झाकण लावून हा डबा 3 दिवस एका बाजूला ठेवायचा आहे. पण दिवसातून किमान 2 वेळा तरी याला चांगलं मिक्स करायचं, नाहीतर बुरशी लागण्याची शक्यता असते. आता 3 दिवसानंतर बघितलं तर साखर पूर्ण विरघळलेली असते आणि आवळे ह्याच्यात चांगले मुरलेले आहेत. आता आवळ्यांचा तुरटपणा हा निघून गेलेला आहे आणि साखरेचा गोडपणा त्यांनी शोषून घेतला आहे. आणि आपण प्लास्टिकचं भांडं घेतल्यामुळे ह्याला काही रिॲक्शन सुद्धा झाली नाहीये. नंतर ही एक अशी चाळणी घेऊन त्यावर हे आवळे पलटी मारायचे आणि आवळामधला पाणी वेगळा करून घ्यायचा. आणि हा पाणी फेकायचा नाही बरं का. या पाण्याचं तुम्ही सरबत सुद्धा बनवू शकता आणि आवळा सरबत म्हणून एन्जॉय करू शकता. हा सगळा पाणी आवळ्यांमधून काढून घ्यायचा आहे. सर्व पाणी निघून गेल्यावर आणि आवळे कोरडे झाल्यावर एका परातीत कॉटनचा कपडा लावून कपड्यावर हे आवळे सुटसुटीत एक एक करून पसरून घ्यायचे आहेत आणि मग 2 दिवस हे उन्हात ठेवायचे आहेत. 2 दिवसापेक्षा ह्याला जास्त ऊन लावू देऊ नका, कारण कडक होण्याची शक्यता असते. या आवळ्यांची फक्त वरची लेअर कोरडी होईपर्यंत आणि थोडा चिकटपणा निघेपर्यंत हे आवळे सुकवायचे आहेत. आता हे आवळे आपले उन्हात सुकून झालेले आहेत आणि आता ह्याच्यावर थोडी पिठी साखर भुरभुरून घ्यायची आहे. अशा चाळणीने मी ही पिठी साखर भुरभुरून घेतली आहे. पिठी साखर भुरभुरल्याने हे चवीलाही मस्त होतात आणि एकमेकांना चिटकतही नाहीत. आता बघा, आपली मस्त आवळा कँडी तयार आहे आणि मी हे एका काचेच्या बरणीत भरून घेणार आहे. ही आवळा कँडी फक्त 2 इंग्रेडियंट्समध्ये बनून तयार होते आणि भरपूर मेहनतीचीही गरज नाही आणि ही वर्षभर टिकते सुद्धा. तुम्हाला जेव्हा चटपटीत खायचं असेल काही तर ही आवळा कँडी तुम्ही तोंडात टाकू शकता. तर तुम्ही ही आवळा कँडी बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी बनवा, खा आणि एन्जॉय करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत या व्हिडिओला शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.